हजारो ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये थकवल्याचा आरोप असलेले DS कुलकर्णी 6 वर्ष तुरुंगात राहून जामीन मिळवून बाहेर आलेत। ठेवीदारांना किंवा बँकांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत, मात्र DS कुलकर्णींच्या ज्या मालमत्ता होत्या त्या नाममात्र दराने कवडी मोल भावाने विकत घेण्याचा काही जण प्रयत्न करतायत असा DSKचा दावा आहे आणि त्यामुळे आपल्याला जे ठेवीदारांचे पैसे परत द्यायचे आहेत ते आपण परत देऊ शकत नाही असं DS कुलकर्णी म्हणतायत। अर्थात हा त्यांचा दावा आहे। या 6 वर्षांमध्ये त्याही आधी अशा अनेक घडामोडी अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्या अतिशय आश्चर्य करायला लावणाऱ्या आहेत आणि आता देखील जे काही घडतंय ते देखील अतिशय आश्चर्यकारक आहे, कारण हा सगळा जो विषय आहे तो काही हजार कोटी रुपयांचा आहे आणि एका घोटाळ्यातून दुसरा घोटाळा, दुसऱ्यातून तिसरा घोटाळा करण्याचा प्रयत्न होतोय का, असे एक ना अनेक प्रश्न आहेत। DS कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मात्र सर, मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे, जो ठेवीदारांच्या मनामध्ये आहे की त्यांचे पैसे परत मिळणार आहेत का, आणि मिळणार असतील तर त्यासाठीचा प्लॅन तुमच्याकडे काय आहे? पहिल्यांदा मी ठामपणाने सांगतो, तुम्ही जिथे माझा मुलाखत घेता तिथं आई माझी देवी समोर आहे। आयुष्यात खोटं कधी बोललोच नाही मी। कर्जबाजारी, अडचणीत किंवा अशी कुठलीही परिस्थिती नाही की लोकांचे पैसे बुडतील। कर्जाच्या जवळजवळ 5 पट ते 6 पट माझ्या प्रॉपर्टीज आहेत। हे अचानक आलेलं संकट नसून हे माझ्या ॲक्सिडेंट नंतर की DS कुलकर्णी मेले, DS कुलकर्णींचं निधन, DS कुलकर्णी गंभीर जखमी, तिथनं जी घबराट झाली त्या घबराटीनंतर हा थोडा वेळ बॅकसेट आला होता आणि त्याच्यानंतर जो नोटाबंदी आली, GST आली आणि रेरा आलं, तिथनं थोडा सेटबॅक आला आणि मी थोडेसे पेमेंट द्यायला थोडा उशीर व्हायला लागला। ऑक्टोबर 2017 पर्यंत सगळं स्मूथ चाललेलं होतं। डिसेंबर 16 पर्यंत 0 रुपयाचं आउटस्टँडिंग होतं, 16 डिसेंबर पर्यंत, आणि जानेवारीपासून जे सुरू झाला त्रास ते पुढे मागे होत होतं। आयुष्यामध्ये 48 वर्षाच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये हे 8 महिनेच पुढे मागे होत होते। आम्ही नवरा बायकोपासून सगळं ऑफिस चालू होतं, सगळे भेटत होतो, पैसे पुढे मागे देत होतो, पैसे बुडवत नव्हतो। एकाच वेळेला जर 32,000 लोकांनी पैसे परत मागितले तर काय होईल, त्यातही आम्ही हिंमत हरत नव्हतो आणि आम्ही सगळ्यांना देत होतो। याचं रेकॉर्ड मी जे बोलतोय तुम्हाला, तुम्ही कधीतरी FD होल्डर किंवा कुठलेही 2 न्यायाधीश बसवा, अनऑफिशियल म्हणतो, मी काय मागत नाही त्याबद्दल, आणि मी तुम्हाला सगळे पेपर तोंडा अटकतो। अरे अटक झाल्यावर सुद्धा हा माणूस पैसे देतोय, असं एकही दिवस नाही, असं एकही तास नाही की पैसे परत जात नव्हते। पण मागणारे जर 1000 लोक असतील, आज ड्यू नाही आहेत, कोणी लोक येतात तर माझ्या आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन आहे, ठीक आहे बाबा देतो, जमेल त्यांना देत होतो। त्या सगळ्या पिरियडमध्ये हा ॲक्सिडेंट झाल्यापासून ते हा मला अटक होईपर्यंत DS कुलकर्णी पुण्याच्या बाहेर लपून बसले होते, अमेरिकेला गेले होते, कुठे नाही, रोज ऑफिसमध्ये लोकांना एकदम 32,000 लोकांना समजून सांगणे। आयुष्यात काय चूक झाली असेल तर मी माझ्या बँकेपेक्षाही फायनान्स FD होल्डरचा जास्त घेतो, ते माझी फॅमिली होती। माझा होणारा नफा मी का म्हणून बँकेला देऊ, मी यांना चांगलं व्याज देऊ शकत होतो बँकेपेक्षा कमी वेळामध्ये, कमी पैशामध्ये। लोकांचा असं गैरसमज आहे की DSK वेड्यावाकडे रेट नाही घेत। पार्श्वभूमी हे का घडलं हे तुम्ही सांगितलं। प्रश्न असा आहे की आता जे काही तुमचे गुंतवणूकदार आहेत तर त्यांना तुम्ही पैसे परत कसे देणार आहात? जेव्हा मी तुरुंगात असताना माझी कंपनी IBC ऍक्ट, इन्सॉल्व्हन्सी ऍक्ट नावाचा जो नवीन कायदा आलाय, मराठीमध्ये त्याला दिवाळखोरीचा कायदा म्हणतात, तिथे पुण्यातले 4 बिल्डर एकत्र आले, त्यांनी NCLTचा कायद्याचा गैरफायदा घेतला आणि माझी सोन्यासारखी कंपनी, ज्याच्यात 300 एकराची ड्रीम सिटी आहे, ज्याच्यात बालेवाडी आहे, बाणेर आहे, मुंबईची प्रॉपर्टी आहे, विश्वची प्रॉपर्टी आहे, 11 प्राईम प्रॉपर्टी, हा कागद इथे तुम्ही टीव्हीवर दाखवू शकता सगळ्यांना, ज्याची प्रॉपर्टीज आहेत, 11 प्रॉपर्टीज आहेत आणि त्याची व्हॅल्युएशन, त्याची किंमत तुमच्या दाव्यानुसार किती आहे? आणि हे जे काही 4 बिल्डर तुमच्या या मालमत्ता विकत घ्यायचा प्रयत्न करतायत, नाममतदारांनी असं म्हणताय, तर त्या किती रकमेला घेतायत? तुमचा दावा काय आहे? या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन, हा माझा कागद आहे, हा संबंध कोर्टात सगळीकडे भारतभर आम्ही दिलेला आहे, 21,000 कोटी आहे। आणि
हा झाला माझा दावा. मी बरोबर 2 महिन्यापूर्वी, याच्यावरची डेट बघा, गव्हर्नमेंट अधिकृत व्हॅल्युअर कडनं सर्टिफिकेट करून घेतलं या प्रॉपर्टीचं किती आहे, 16,000 कोटी आहे. आज तुमच्या दाव्यानुसार 21,000 कोटी आहे. शासकीय जे काही आहेत व्हॅल्युअर 16,000 कोटी आहे. 16,000 कोटी सांगितले. आणि तुमच्या या 11 मालमत्ता किती रुपयांना विकत घेतल्या जात आहेत? आता या 11 मालमत्ता त्यांनी फक्त 826 कोटीला विकत घेतल्या आहेत. 826 कोटीमध्ये सुद्धा तो एक रकमी देत नाहीयेत. ते 10 कोटी त्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट भरलं. पहिल्या वर्षी मॅक्झिमम ते 50 कोटी देणार, आतापर्यंत त्यांनी 30 कोटी दिले. ते माझेच कोर्टातले पैसे, जप्त असलेले पैसे वापरून देतात. कारण की या प्रॉपर्ट्या घेतल्या म्हणजे प्रॉपर्टी नाही घेतल्या त्यांनी. DS कुलकर्णी डेव्हलपर लिमिटेड ही कंपनी टेक ओव्हर केली. किती रुपयात? तर 826 कोटीमध्ये रेग्युलर टेंडर भरून. कधी 19 साली 20 साली हे जे माझी केस घडली, मी तुरुंगात असताना केली. आणि ते कसे देणार पैसे? 7 वर्षात तुकड्या तुकड्यांनी देणार. 7 वर्षाचे हप्ते घेतले. ठेवीदारांना पैसे देण्याचं बंधन नाही. फक्त DS कुलकर्णींच्या या सगळ्या प्रकरणामध्ये विषय असा आहे की DS कुलकर्णींच्या मालकीच्या, त्यांची भागीदारी असलेल्या काही कंपन्या, या कंपन्यांच्या मालकीच्या काही मालमत्ता, मात्र या कंपन्यांसाठी किंवा मालमत्ता डेव्हलप करण्यासाठी DS कुलकर्णींनी जे सामान्य ठेवीदारांकडून पैसे घेतले ते वेगळ्या कंपनीच्या माध्यमातून. मात्र आता DS कुलकर्णींच्या मालमत्ता विकत घेण्याचा प्रयत्न करणारे जे काही बांधकाम व्यावसायिक आहेत ते असा दावा करतात न्यायालयामध्ये की आम्ही ठेवीदारांचं काही देणं लागत नाही, आम्ही फक्त अमुक अमुक एका कंपनीमध्ये जेवढे काही गुंतवणूकदार आहेत तेवढ्यांचेच पैसे देणार. इतर जे ठेवीदार आहेत ज्यांनी स्वतःच्या आयुष्यभराची कमाई DSKकडे ठेवली होती त्यांना आम्ही पैसे देणार नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा प्रश्न तोच निर्माण होतोय की एवढं सगळं घडलं, DSK आणि त्यांच्या पत्नी 6 वर्ष तुरुंगामध्ये राहून आल्या, मात्र सामान्य जो ठेवीदार आहे त्याच्या हातामध्ये 1 रुपया देखील अद्यापर्यंत पडलेला नाही. हे काय झालंय? माझ्या 8 कंपन्यांच्यामध्ये RBIच्या रूलप्रमाणे आम्ही फिक्स डिपॉझिट घेतलं. आता हे जे मी बोलतोय ना, हे EDच्या चार्जशीट, पोलिसांच्या चार्जशीटमध्ये हत्ती एवढ्या अक्षरात आलेलं आहे. माझ्या मनाचं काही सांगत नाहीये. पार्टनरशिप फर्ममध्ये आलेले पैसे मी म्हणत नाहीये, ED म्हणतोय, EOW म्हणतात, पुणे पोलीस म्हणतात. हे पैसे DS कुलकर्णी डेव्हलपर लिमिटेडमध्ये जमिनीकरता घेण्यात आले, हे EOW आणि ED म्हणतात. आणि म्हणूनच EDने भागीदारीत आलेले FD होल्डरचे पैसे पब्लिक लिमिटेड कंपनीच्या जमिनीमध्ये ड्रीम सिटीमध्ये गेले, बालेवाडीत गेले, म्हणून त्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या. म्हणजे FD होल्डरचे पैसे कुठे गेले? पोलीस सांगतात, ED सांगतात. का बरं जप्त केल्या त्यांनी? कारण FD होल्डरचे पैसे ड्रीम सिटीत गेले म्हणून ते जप्त, बालेवाडीत गेले म्हणून ते जप्त. त्या ड्रीम सिटी किंवा बालेवाडी या लँडची किमतीच किती प्रचंड आहे. 300 एकरची ड्रीम सिटी आहे, बालेवाडी 3.5. आणि मग ते पैसे जे आहेत त्या प्रॉपर्टीत गेले. त्या प्रॉपर्टी NCL दिवाळखोरीच्या कायद्याच्या अन्वये 826 कोटी या कचऱ्यापेक्षा वाईट भावामध्ये अशदान ग्रुपला देण्यात आल्या, 4 बिल्डरला देण्यात आल्या. अशदान ग्रुप आहे तुम्ही म्हणताय की जो 827 कोटी रुपयांमध्ये तुमच्या या 11 मालमत्ता, ज्याच्यामध्ये ड्रीम सिटीचा देखील समावेश आहे, तो घेतोय आणि तुमच्या लेखी घेतल्या. तुमच्या लेखी त्या मालमत्तांची किंमत 21,000 कोटी रुपये आहे. तर मग हा अशदान ग्रुप आणि त्याच्यामध्ये असलेले हे 4 बांधकाम व्यावसायिक कोण, त्यांच्या पाठीमागे कोण आहे? त्यांच्या पाठीमागे कोण आहेत हे नाव मी कोर्टात केस असताना सांगू शकतो. पण अशदान ग्रुप म्हणजे कोण कोण? तर सॉलिटायर ग्रुप अशोक चोरडी यांचा, VTP ग्रुप पार्लेशांचा, त्याच्यानंतर तुमचा जयंत शाह ग्रुप, आणि चौथा त्यांच्यातला जो मीडिएटर आहे त्याचं नाव प्रमोद रांका. हे सगळं मी माझ्या मनाने सांगत नाही, हे तुम्हाला सगळ्या रिझर्वेशन प्लॅनमध्ये NCLT कायद्यात सगळे पब्लिक डॉक्युमेंट आहेत, त्याच्यात नाही. बरं, त्यांनी 826 कोटीला घेतल्या. मग ते काय करतात? बँकांचे 1200 कोटी येतात देणं त्यांच्या ऑफिशियल कंपनी, फक्त 600 देत आहेत. म्हणजे जवळजवळ 50% हेअर कट झाला, किंवा 660 देत असेल 40% हेअर कट झाला. NCD होल्डर जे आहेत त्यांना सगळे पैसे देत आहेत. पण कधी देत आहेत? 7 वर्षात. त्याच्यानंतर FD होल्डर DSK DLचे, त्यांना फार सोपं आहे. DS कुलकर्णी डेव्हलपर लिमिटेडमध्ये 13.5 कोटीचीच FD होती, पैकी क्लेम 4.5 कोटी रुपयाचाच केला. 4 बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांचा आणि तुमचा आता न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. आणि त्यांचा आणि माझा नाही. मी NCLT सरकारच्या विरुद्ध गेलोय की तुम्ही माझी कंपनी मला न विचारता, मला न सांगता कचऱ्याच्या भावात कशी काय देऊ शकता? त्यामुळे तुम्ही चुकीची त्यांना कंपनी अलॉट केली. माझी कंपनी मला परत द्या, याच्याकरता सरकारने दिलंय. म्हणजे NCLT म्हणजे सरकार आलं कायद्याच्या अन्वये. तर तो दावा आम्ही जिंकत होतो. मग तुम्ही
विक्टीम ठरलेला आहात असं वाटतं तुम्हाला? विक्टीमपेक्षा वाईट शब्द कुठला असेल तर सांगा. बळीचा बकरा एखाद्याला ठरवून करावं तसं ठरलं. आणि त्यांचं सिंपल आहे ना. अशा सगळ्याच कंपन्या, मोठ्या मोठ्या कंपन्या, तुम्ही ज्यांना NCLT किंवा या लॉचा अभ्यास आहे त्यांना विचारा, किती मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. मला नावं घेणं म्हणजे मी नावं घ्यायची गरज नाही. इकॉनॉमिक्स टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, NCLTच्या साईटवर गेलं तुम्हाला दिवाळखोरी कोणी कोणी डिक्लेअर केली बघा. हजारो लाखो कोटी आहेत. तुम्ही दिवाळी डिक्लेअर करा, तुम्हाला तुरुंगात नाही टाकणार, तुमच्यावर इन्कम टॅक्स नका भरू, व्हॅट नका भरू, काही नाही. फक्त तुम्ही दिवाळखोर शिक्का घ्या, तुम्हाला परत बँक कर्ज देणार नाही, न का देणं पण 1000 कोटी बुडवायला मिळतात. तुम्हाला गुंतवणूकदारांचे पैसे द्यायचे असं तुम्ही सुरुवातीपासून सांगत आलाय. मी दिवाळखोर नाही. बरं आता सर मला पुन्हा एकदा सामान्य ठेवीदारांच्याच मनातले पैसे जे प्रश्न आहेत ते विचारायचे आहेत. कारण तुमच्याकडे ज्यांनी पैसे ठेवले, मोठ्या विश्वासाने ठेवले, ती इतकी पांढरपेशी लोक आहेत की आयुष्यभर पै गोळा केली आणि साठवून तुमच्याकडे त्यांनी ठेवली आणि त्यानंतर हे सगळं तुमच्या वाट्याला आलं, त्याहून अधिक त्यांच्याही वाट्याला आलं. अनेकांचे मधल्या काळामध्ये मृत्यू देखील झाले. त्यांना कुणाच्या आजारपणासाठी, घरातल्या इतर कारणासाठी जे पैसे हवे होते ते त्यांना मिळाले नाहीत. माझा प्रश्न असा आहे की हे इतकं सगळं होण्याच्या आधी हे टाळता आलं नसतं का? की जेव्हा लोकांची पैशांची मागणी होती किंवा जेव्हा 2017-18 मध्ये हा सगळा जो क्रायसिस तुमच्यासमोर उभा राहिला, तर त्याच वेळी यातल्या काही मालमत्ता विकून तुम्ही त्यांची देणी भागवू शकला नसतात का? हे सगळं टाळता का आलं नाही तुम्हाला? नाही, हे खूपच गैरसमजातून तुम्ही हा प्रश्न विचारता की अशी वस्तुस्थिती नाही आहे. आम्हाला कुठलीही अडचण, ओढाताण चालली होती, कपाळाला हात लावायची पाळी नव्हती, रोज पैसे परत दिले जात होते. त्याकरता प्रॉपर्ट्या पण, जर कर्ज 100 कोटी तर 10,000 कोटीची प्रॉपर्टी का विकायची? त्याप्रमाणे प्रॉपर्टी आम्ही विकल्या का विकल्या. उदाहरणार्थ घरकुल लॉन कोणाची होती? आमची होती, 16 चालीस विकली. ज्ञाती बिल्डरला T35 विकली. बालेवाडीची अर्धी जागा एकदारबियाला विकली. नंतर आमची सुंदर कमर्शियल बिल्डिंग हडपसरला टोळ्याच्या समोर होते, ती सुभाष लोटांना विकली. नाही, आपल्याला लोकांचे पैसे देत आहेत, आता अचानक सगळे मागणी करताय तर आपण ते विकू. माझ्याकडे समजा मी चुकून सोन्याचा व्यापारी असतो तर 7 दिवसात सगळं विकलं असतं. जमिनी अशा 7 दिवसात नाही विकले जात. अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट चालले आहेत, त्याचे ज्याचं बुकिंग झालेलं आहे, तर ते तुम्ही लगेच कसं विकणार? नुसती जमीन असती तरी ते तुम्हाला एवढी मोठी 300 एकर जमीन गेला एकटा माणूस येत नाही. आणि एवढी गरज नव्हती ना. मला फक्त अजून यांनी जर मला साधारणतः 1 महिन्याचा पिरियड मिळाला असता, मी तोपर्यंत माझे पैसे देणं चाललेलं होतो. अशी परिस्थिती नव्हती की मी तोंड टुकून बसलं आणि तिथं दगडं मारतात लोक. माझे रोजचे पैसे देत होते. मी तुम्हाला पुराव्यासकट दाखवतो. 27 ऑक्टोबरला FIR झाला, तोपर्यंत इव्हन त्याच्यानंतर बँकेचे अकाउंट 7 नोव्हेंबरला जप्त झाले, तोपर्यंत बँकेतनं रोज FDLचे पेमेंट दिले जात होते. हे EDचे आणि EOWचे चार्जशीट दाखवतात, बँक स्टेटमेंट दाखवतात. पैशाचा मागणीचा फ्लो आणि पुरवण्याचा फ्लो, एकाच वेळी इतके पैसे तुम्ही देऊ शकत नाही, थोडेच कमी पडत होते. यांनी ठरवून बघितलं की याला सापडायला हा चान्स आहे आणि मला त्यांनी कुठे पॅक केलं. हे जे बोलतोय हे 5000% सत्य आहे. 7 नोव्हेंबर 2017ला मला अटक व्हायच्या आधीची गोष्ट आहे. 27 ऑक्टोबरला FIR लावला. तिथनं मग मी अटकपूर्व जामिनासाठी भटकायला लागलो. माझे लिमिटेशन्स आले आणि 7 नोव्हेंबर नाही 4 नोव्हेंबर 2017ला माझ्या ग्रुपच्या 275 बँक अकाउंट ऑल इंडियाचे सीज करण्यात आले. बँकेतनं 1 रुपया काढायचा नाही, करायचा नाही. माझे जे काही चेक बाउन्स झाले ठरवून केलं गेलं. हे पेपरवर रेकॉर्ड आहे. ठरवून केलं गेलं. काय करू गेलं मी न्यायालयाच्या बाहेर, ते न्यायालय ठरलं. कालावधीमध्ये म्हणताय तुम्ही ते? मला अटक व्हायच्या आधी 2017 4 नोव्हेंबर 2017 तुम्ही 275 बँक अकाउंट सीज करतात. आजही ते सीज आहे. आजही माझ्या बँकेत तुम्ही जर मला क्राऊड फंड म्हणून 25 लाख मिळालं, त्या पोलिसांनी तोही जप्त केला. तुम्ही आजही मला कुठलंही बँक अकाउंट यातलं ओपन करता येत नाही. त्यात टोयोटा आहे, कॉलेज आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर 2017ला तुम्ही कसं काय बँक अकाउंट सीज करता? म्हणजे बँकेतनं पैसे काढायचे नाही, लोकांचे कुठनं देऊ? अजून तर मला अटक होण्यास सुरू व्हायचं आहे. त्याच्यानंतर बरोबर 9 नोव्हेंबर 2017ला भारतभरच्या सब रजिस्ट्रारला गव्हर्नमेंटने, पोलिसांनी पत्र पाठवलं यांची कुठलीही प्रॉपर्टी नोंदवायची नाही. अरे मी फ्लॅट विकायचे नाही, प्लॉट विकायचे नाही. माझा नाशिकला फ्लॅट विकतोय मी, माझी बेंगलोरला स्कीम आहे, माझी मुंबईला स्कीम आहे, पुण्याला स्कीम आहे. मी प्लॉट विकायचे नाही, फ्लॅट विकायचे नाही. मी पैसे कुठं आणू? त्याच्यापेक्षा भयानक सगळ्या हे आजही मी तुम्हाला कुठली जमीन सब रजिस्टर अडवतो. DSKचा कागद आहे ना, नाही नोंदला.
म्हणजे मी बँकेत पैसे काढायचे नाही, भरायचे नाही, भरले तर काढायचे नाही, भरायला परवानगी आहे, आणून भरा, काढायचे नाही. मी एफडी होल्डरला चेक पास होऊन देणार नाही. सगळे चेक परत गेले या पिरियडमधले, बँक अकाउंट 30 झाल्यानंतर. मी प्लॉट विकायचा नाही, मी फ्लॅट विकायचा नाही. सगळ्या आरटीओला भारतभरच्या आजही पत्र आहे, आजही. कालचं नाही बोलत, मी कुठली गाडी विकायची नाही. मी टोयोटा कशा विकायच्या माझे किती. आम्ही पत्रकार म्हणूनही बघितलं की DS कुलकर्णींच्या ज्या गाड्या जप्त झाल्या त्या पुण्यातील शिवाजीनगरचं जे पोलीस स्टेशन आहे त्याच्या आवारामध्ये अनेक वर्ष धूळ खात पडून होत्या आणि त्यानंतर अगदी नाममात्र किमतीला, म्हणजे मला वाटतं 1.5 लाख रुपयांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या, मला किती गाड्या होतात तर मला आठवत नाही, पण 35 गाड्या 1.5 लाख रुपयांना ज्या आहेत तर त्या एकानी जे काही बोली लागते त्याच्यामध्ये विकत घेतल्या गेल्या. तर एका अर्थाने हे ओरबडण्याचा प्रयत्न झाला. हे माझा साहेब, मी जगातलं बेस्ट 2 व्हीलर तर बेनेली जे धरली जाते तिथं माझं टाकवेला केवढा मोठं फॅक्टरी प्लॅन. इथं टोयोटात मी डीलर होतो सगळ्या 8 जिल्ह्यातनं 12 शोरूममधून. माझे ऑल ओव्हर इंडिया डीलर होते बेनेलीचे, आसामपासून, कलकत्त्यापासून, चेन्नईपासून, मुंबईपासून. त्या सगळे डीलर सगळे मिळून डायरेक्ट इनडायरेक्ट 40,000 लोक काम करत होते ग्रुपमध्ये. बेनेली विकायचे नाही, ते डीलर रडायला लागले. अरे तुम्ही मोटरसायकल विकायचे नाही, कार विकायचे नाही, प्लॉट विकायचा नाही, फ्लॅट विकायचा नाही, बँकेतनं पैसे काढायचे नाही, तुम्ही ऑक्सिजन माझं बंद केलं. हे जर तुम्ही एका मिनिटात केलं तर मी कसं काय करणार. मग पाठोपाठ मला जामीन मिळाला, 50 कोटी भरायला सांगितलंय. 50 कोटीच्या ऐवजी मी 200 कोटी आणले. सगळे लास्ट मोमेंटला बॅकआउट कसे झाले त्याचे प्रूफ आहेत की मी 200 कोटी आणले. एकही माणूस लास्ट मोमेंटला नाही आता मी 50 कोटी म्हणता की हे सगळं असं झाल्यामुळं झालं, घडलं. संधी दिली, पण त्याच्यानंतर किरीट सोमय्यांनी आरोप केला होता की हा घोटाळा आहे म्हणून. तुम्ही घोटाळा कशाला म्हणतात. मी गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय आणि मी काहीतरी तिथे टेंडरमध्ये मारलंय. मी माझ्याकडे कुठल्या तरी बोगस प्रॉपर्टी आहेत, माझ्याकडे लपवलेला कॅशचा पैसा आहे. मी तुम्हाला डेक्कन जिमखान्याला 1 कोटीला बंगला देतो म्हणलं आणि 10 लाख घेतले आणि तिथं बंगल्याचा कागद नाही. फसवणूक घोटाळा त्याला म्हणतात. सायफन केलेले पैसे आहेत. पार्टनरशिप फर्ममधले पब्लिक युनिटचे पैसे काढले आणि सोन्या नाण्यात किंवा मेवण्याच्या नावावर, ड्रायव्हरच्या नावावर कोणातरी प्रॉपर्ट्या घेतल्या. घोटाळा एक तरी अजून तरी सापडला. घोटाळा त्याला म्हणतात. अरे रेग्युलर बिझनेस माझं आयुष्यभरचा. मी 4 प्रकारे माझ्याकडे पैसे आहेत. सोमय्यांना माहिती कोणी दिली, काय झालं? आमच्या जावयाने दिली. आता ते मला असं एवढं बोलतात नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती त्याची जे माणूस आहे त्याचं नाव वांसपे, त्याने दिली. हा, तोही आत होता नंतर. ठीक आहे, आता हे सगळं झालं. मला पुन्हा तेच विचारायचं की या 11 प्रॉपर्टीज तुम्ही म्हणताय की अगदी कवडीमोल किमतीने विकत घेण्याचा पुण्यातले 4 बांधकाम घेतल्यात त्यांनी. तुम्ही त्याच्या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागितली. त्याच्यामुळे तुम्हाला ठेवीदारांचे पैसे देता येत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? माझ्याकडे अंगावरचे कपडे सोडले तर माझ्या ताब्यात काही नाही आहे. नॉट ए सिंगल वस्तू, फक्त एवढे कपडे आहेत. तर मी कुठलंही काही विकायचं म्हणलं तर एक तर NCLT म्हणे 11 मेन ज्या प्रॉपर्टी आहेत क्रीम ते यांच्या ताब्यात आहेत, बाकी सगळे ईडीच्या ताब्यात आहेत. तर तुम्ही जोपर्यंत मला प्रॉपर्टी विकायला देत नाही, म्हणजे 11च का पटकन मागतो मी, ईडीच्या तावडीतनं ह्या कायद्याप्रमाणे ते सुटतात. आणि या प्रॉपर्टीला माझ्याकडे व्हॅल्युएशनपासून सगळे मुद्दे आहेत. तर ह्या प्रॉपर्ट्या मी पटकन विकू शकतो. या हॉट प्रॉपर्टी आहेत, या विक्रीच्या प्रॉपर्टी आहेत, सँक्शन प्लॅन आहेत सगळे. तर मी आज कोर्टाला म्हणतोय आणि मला खात्री आहे सत्य माझ्या बाजूला. कोर्टाला तर तुम्ही म्हणालच तुमची बाजू, पण सरतेशेवटी सरकार म्हणून जी काही आहे मोठी यंत्रणा, तर त्या सरकारच्या इच्छेवरती बरंच काही अवलंबून आहे ना. नाही साहेब, आता सगळं कायद्याच्या लढाई. सरकारच्या इच्छेवर आता काही नाही आहे, कोणाच्या इच्छेवर नाही आहे. कायद्यात काय लिहिलंय, कायद्याने चालणारं सरकार आहे. न्यायालयाच्या कायद्यात जे लिहिलं त्याप्रमाणे होणार. आम्हाला खात्री आहे की येत्या 6 महिन्यामध्ये ही कंपनी मला परत मिळेल आणि त्यातनं प्रॉपर्टी विकून मी पुढच्या 6 महिन्यात सगळ्यांची पैन परत देऊन टाकेल. सर, हाच दावा तुम्ही याच्या आधी पण अनेकदा केला होता, मात्र पैसे तुम्ही देऊ शकला नव्हता. कारण की मला प्रॉपर्टी नाही दिली ना, विकून नाही दिली. तुम्ही जेव्हा मी दावा केला नंतर माझी बँक अकाउंट सीज केलं. मला तुम्ही प्रॉपर्टी विकायला आजही बंदी आहे. आज माझ्या गाड्या विकायला बंदी आहे, मला मोटरसायकल विकायला बंदी आहे. मी कुठनं देणार? तुम्हाला हातपाय बांधून पाण्यात फेकलं आणि पोहा म्हणतात, मी कसं करणार? मला ताबडतोब जेलमध्ये टाकलं. म्हणजे आधी खाती सगळी बंद केली, RTO पासून सगळं. बायको आहात, मुलगा आहात, मेवणी आहात, सगळे आहात ना, CFO आहात, CO आहात.
आत्ता एक बातमी किंवा अशी माहिती आली की ईडीने तुमच्या घरावरती किंवा कार्यालयावरती छापा टाकला, तर तो छापा नव्हता, तर तुम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत जाऊन या तुमच्या कार्यालयातली किंवा घरामधली जी कागदपत्र तुम्हाला न्यायालयामध्ये सादर करायची होती ती तुम्ही ईडीच्या सोबत जाऊन ती घेतली. बरोबर. तसं पूर्वी मगाशी आता 2 मिनिटांवर म्हणलं ना की तुम्ही कोणाचे पैसे देऊ शकला नाही, अमुक नाही, हा सगळा गैरसमजाचा खेळ आहे ना. हा मीडिया, तुम्ही माफ करा मीडियावाले, आता माझ्या ऑफिसला जर ईडीचे लोक आले 2 दिवसावर सगळ्या पेपरला बातमी आहे की मी स्वतः अर्ज केला, त्या अर्जानुसार ते आले, पण तुम्ही छापा म्हणल्यानंतर मध्यमवर्गीय अजून घाबरतात. बघ ते ह्या लोक आता डीएसटीचं काय, छापा नव्हता, तुम्ही मालमत्ता परत देता याव्या, नाही. पण मला एक कळत नाही, जे कोणी मीडिया आहेत, वार्ताहर आहेत, की ईडी स्वतःच्या घरात कसा छापा घालत गेले 6 वर्ष, स्वतः त्यांना छापा कशाला घालावा लागेल. मी आता जिथे राहतो तिथे अचानक आलं तर त्याला छापा म्हणतात. इथे आम्ही 3 महिन्यापूर्वी ही मला एफडीओचे पैसे परत द्यायचे आहेत, त्याच्याकरता एनसीएलटी सुप्रीम कोर्टात काय कागद द्यावे लागतील की आम्ही एफडीचेच पैसे दिलेत, आमची कंपनी आम्हाला परत द्या, त्याचं व्हॅल्युएशन किती आहे, त्याचा सँक्शन प्लॅन एफएसआय किती, हे सगळी कागद कुठे आहेत, तर ती माझ्या ऑफिसमध्ये आणि घरात आहे. मला जर माझी कंपनी परत मिळवायची असेल, का मिळवायची मला, कारण मला एफडीओचे पैसे द्यायचे. अहो, कर्जाच्या 10 पट प्रॉपर्टी आहे, माझी प्रॉपर्टी आहे, मी रुपयाची वस्तू आज 4 आण्याला जरी विकली तरी माझ्याकडे सगळ्यांचे पैसे जण उरतात, परत मी उभा राहू शकतो. पण कधी जर मी प्रॉपर्ट्या विकल्या तर मग का नाही विकत डीएस कुलकर्णी? प्रॉपर्टी तुम्ही देऊन टाकली, पत्रे मारले, वॉचमन त्याचे, मग हे कोणी केलंय? एनसीएलटी कायद्याने केले, कोणी माणसाने केलेलं नाही. कायद्याचा जो काही असेल तो फायदा घेतला. मग त्याच्यावर उपाय काय? ते कसं खोटं आहे, तो कसा फ्रॉड आहे हे सिद्ध करा. हे सिद्ध करायचं काय असेल, माझी बडबड किंवा हा इंटरव्ह्यू होईल का? मला पेपर सबमिट करा. म्हणून आम्ही 3 महिन्यापूर्वी कोर्टाला अर्ज केला ईडीला की मला हे सगळे पेपर द्या. मला जसे एनसीएलटी सुप्रीम कोर्टला द्यायचे कंपनी वाचवायला, तसं एमपीआयडी कोर्ट आहे, ईडी माझ्यावर वेगळे केस चाललेत, तर मला सगळे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील, तर तुम्ही मला माझे पेपर द्या. त्याप्रमाणे सगळ्या बाजूचं हिअरिंग झालं आणि कोर्टाने आम्हाला 1 दिवस घर उघडून द्या आणि 1 दिवस ऑफिस उघडून द्या अशी ईडीला ऑर्डर केली. मी नाही केली. आणि मग ठरल्याप्रमाणे कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे ईडीचे ऑफिसर पुण्याला आले. गुरुवारी संपूर्ण दिवस माझ्यासकट आम्ही चतुर्शृंगीच्या घरात होतो. प्रचंड धुळीतनं जेवढे मिळतील तेवढे तिचं कागद काढले, तोडफोडे सगळे. आणि शुक्रवारी जंगली महाराज रोड ऑफिसला होतो. माझ्या शुक्रवारी हीच कंपनी वाचवण्याकरता मला आठवड्यातनं एकदा तरी दिल्लीला एनसीएलटीचं ऑफिस जे ते दिल्लीला आहे, ॲपिलेट ट्रायब्युनलचं, तिथं माझी तारीख होती म्हणून मी गेलो होतो. म्हणून जंगली महाराज रोड ऑफिसला मी नव्हतो, माझे मिसेस आणि मुलगा होता. नाहीतर मी त्याच दिवशी खाली येऊन सगळ्या आपल्या कॅमेरावाल्यांना परिस्थिती सांगितली असती. आणि त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी मला ऑफिस उघडून दिलं. एक प्रकारे इट्स आमचा आनंदाचा क्षण की आम्ही जे उभं केलेलं आहे, काय आनंदाचा क्षण आहे. आता आपल्याला कागद मिळतील आणि मग आपण कोर्टाला एनसीएलटीला देऊ, सुप्रीम कोर्टाला देऊ, त्यामुळे आपली कंपनी आपल्याला परत मिळेल. आपली कंपनी परत मिळेल, त्यातनं पैसे उभे राहून प्रत्येकाचे पैसे देऊ. गोरगरीब असो, श्रीमंत असो, बँका असो, एक नव्या पैशाचं कर्ज नको. देवाकडे सतत एकच मागतो, अरे 50 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड, 50 दिवस कधी पैसा उडत नाही. तुमच्यासारखं मला मेल्यानंतर माझ्या प्रेतावर फुलं नाही टाकली तरी चालतील, पण कोणी लोकांनी दगडं तरी न मारू दे. माझ्या नातवाला कोणी न म्हणू दे की तुझ्या आजोबांनी 50,000 बुडवले, 1 लाख. त्याच्याकरता मी धडपडतोय. नाही तर मला काय गरज पडली? मी तर 6 वर्ष तुरुंग बघून आलोय, आता मी काय करू? हाच विषय आहे की तुमच्यासारखा बांधकाम व्यावसायिक इतक्या सगळ्या लोकांना ज्यांनी आयुष्यभर घरं विकली आणि 6 वर्ष तुरुंगात काढावी लागली, तर त्या सगळ्या कालावधीमध्ये तुमच्या डोक्यात काय यायचं? म्हणजे तुरुंग जो आहे तो निभावून नेणं भल्या भल्यांना खूप अवघड जातं. म्हणजे तो सगळा कालखंड आहे, तर तो कसा तुम्ही पुढे रेटला? मी एकच होतं, मी इथं विचारत सत्य आहे ना, मुंगीच्या नखा एवढा तरी गुन्हा केलाय का रे? 32,000 लोकांना 40 वर्ष सांभाळले, ते कुठे माझ्या विरोधात आहे. आज 32,000 लोक तर तक्रारीला किती आले? 100-150 आले. मग आमच्याच कॉम्प्युटरला आमच्याच सगळ्या लोक आम्ही तिथं बसवलं होते. लोकांना म्हणायचं बाबा लावा क्लेम. आज पोलिसांच्याकडे 32,000 पैकी ऑफिशियल कॉम्प्युटरला नावं किती आहेत? 6,000 आहेत. ते आम्ही त्यावेळेला सांगायचो की त्यांना एक समाधान की क्लेम असू दे. 32,000 चेक बाजारात आहेत. किती? 32,000. तुम्ही माझ्याकडे 1 लाख ठेवले 1 वर्षात किंवा 2 वर्षात, मी तुम्हाला पुढचा चेक देऊन टाकायचा, पीडीसी त्याला म्हणायचं. आज 32,000 चेक परत आले एक प्रकारे, कारण की आम्ही दिलेच नाही पैसे. मग 32,000 चेकपैकी चेक बाउंसचे दावे किती लोकांनी लावले? 118. काही रेशो आहे का? आज मी पूर्वी कधी तुम्ही माझ्यावर बाउन्सर नाही पाहिलं का बॉडीगार्ड नाही पाहिलं माझ्या ऑफिसला. आज मी वर्षभर बाहेर आहे. आता उद्या रविवारी सगळी मंडईत आणायला जाईल. जाल तिथं सन्मान आहे. रस्त्याने जातोय, तरुण आजही भेटतात की यस
सर तुम्ही आमचे आदर्श आहात. कोणी मला एफडी होल्डरही भेटतात प्रेमाने, आम्हाला खात्री आहे सर तुम्ही द्याल. मी सगळ्यांना सांगतोय मी तुमच्याकरता मरतं 18 तासात काम करतोय. एकच टार्गेट, मी गेल्या वर्षभरात मी ना कुठल्या वकिलाकडे गेलो की एमपीआयडीची केस चालू दे, माझी ईडीची चालू दे, त्यातनं मला सोडवा नाही. मला आधी पैसे आणू दे. पैसे कुठनं येणार? या 11 प्रॉपर्टी. इतर प्रॉपर्टीला का नाही हात लावतात? आता ते ईडीच्याकडे जपतात. या प्रॉपर्ट्या 11 कायद्याप्रमाणे एनसीएलटी सुपरचिट ईडी म्हणून आयत्या सुटलेल्या आहेत. ज्या अशदान ग्रुपनी तुमच्या या मालमत्ता विकत घेतल्या तर त्यांनी एक अर्ज देखील सेबीकडे केलेला होता. तर ते काय नक्की, म्हणजे सेबीमध्ये जाण्याचं काय कारण? हां, ज्यावेळेला त्यांची ही कंपनी जी आहे पब्लिक लिमिटेड कंपनी त्यांच्या मालकीची झाली, नाव तेच, आता त्याचं त्यांनी नावही बदलायला अलाउड आहे. याचे 100% शेअर त्यांचे झाले, 2 माणसांचे, तिथल्या दोघांचे. कंपनी तुमची घेतली. हां, हे कायद्याने मिळाली त्यांना. आणि आमचे शेअर, माझे 70% शेअर आमचे सगळे झिरो झाले. दॅट इज अ टेक ओव्हर. कारण तुम्ही दिवाळखोर निघाला, तुम्ही दिवाळं काढल्यासमोर तुमची आता कंपनी गेली. मग आता पब्लिक लिमिटेड कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड किंवा पार्टनरशिप नाही, इव्हन प्रायव्हेट लिमिटेडला पण हा कायदा आहे. जर तुम्ही फ्लॅट बांधून विकत असाल तर तो तुमचा बिझनेस झाला, तुम्हाला कोणाला कळवावं लागत नाही. पण जर तुम्ही कंपनीच्या प्रॉपर्ट्याच विकणार असाल तर तुम्हाला शेअर होल्डरची परवानगी घ्यावी लागते. आणि शेअर होल्डरची परवानगीने रिझोल्युशन पास करावं लागतं आणि तो रिझोल्युशन सेबीला कळवावं लागतं. हा कायदा आहे. परवानगी नाही घ्यावी लागत, कळवावं लागतं. त्याप्रमाणे त्यांना ही कंपनी जे 827 कोटी, खरी 826 आहे, पेपरमध्ये हा आकडा 827 कोटी झाला, तो त्यांना कधी मिळाली कंपनी? जून 23ला. हा ठराव कधी? ऑक्टोबरचा आहे. बरोबर 4 महिन्यात त्यांनी शेअर होल्डरची, म्हणजे तेच शेअर होल्डर, त्यांनी एक मीटिंग केली आणि ही DS कुलकर्णी डेव्हलपर कंपनी आम्हाला 3,000 कोटीला आम्ही विकत आहोत हे सेबीला कळवलं. अच्छा, म्हणजे त्यांनी या सगळ्या 11 प्रॉपर्टीची मालकी असलेली कंपनी 827 कोटी रुपयांना विकत घेतली 2023च्या कोणत्या महिन्यात? जूनमध्ये. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सेबीला कळवलं की ही कंपनी विकून आम्हाला 3,000 कोटीला विकायला आम्ही 3,000 मालमत्ता म्हणजे 827 कोटी रुपये ज्या 11 मालमत्तांसाठी द्यावे लागणार होते, तर त्या मालमत्ता पुढच्या 4 महिन्यांमध्ये 3,000 कोटी रुपयांना विकण्याची परवानगी सेबीला, परवानगी म्हणा किंवा सेबीला कळवलंय त्यांनी. हे सेबीला दिलेलं एक जे आहे ते हे आहे, रिझोल्युशन आहे ते. आता मग म्हणजे आपल्या 827 कोटी सुद्धा ते कसे देणार? 7 वर्षात. त्यांची गुंतवणूक फक्त आता 30 कोटी झाली, अजून 20 कोटी करतील. फार 50 कोटीमध्ये 2200 कोटीचा नफा. बरं, कोणी प्रॉपर्टी एवढ्या स्वस्त मिळतील? लाईन लावून घेतील. बालेवाडी, बाणेर, विश्व, नंतर ड्रीम सिटी, ते काय पटकन आपापसात विकून टाकतील, संपते त्यांची जबाबदारी. मग आम्ही काल हे घडलंय, तुम्हाला ऑर्डर दाखवतो. काल आम्ही हे कोर्टाला एनसीएलटीला दिखलंय, अरे तुम्ही यांना कंपनी चालवायला दिली ती. हा कायदा असं प्रॉफिट कमवायला नाही आहे, रोजगार निर्मितीला फ्लॅटला. हे काय करतात? काल आम्ही न्यायालयाने त्यांच्यावर ऑर्डर पण केला. त्यांच्या वकिलाने काल अंडरटेकिंग दिलं की जोपर्यंत DSKचा अर्ज निकाल लावत नाही, माझा अर्ज आहे तिथं की हा रद्द करा यांचा प्लॅन, तोपर्यंत यांना प्रॉपर्टी विकायला बंदी केली. काल मला सक्सेस मिळालं. काल तुमची जेव्हा इथं बातमी चालली होती तेव्हा मी कोर्टामध्ये होतो. बरोबर 12 वाजता मला NCLAT अशोक भूषण बेंच यांच्या पुढे हा रिलीफ मिळाला की काल दुपारी 12 वाजता निकाल मिळाला. आता यांनी या प्रॉपर्ट्या पुढचा निकाल लागत नाही, पुढची तारीख येत नाही, तोपर्यंत विकणार नाही. आता मी काल पहिलं यश घेऊन आलो की प्रॉपर्ट्या नाही यांनी विकल्या तर परत अजून एक लिटिगेशन होतं. आधी यांच्याकडनं मिळणं होतं, विकायला त्यांना तुम्ही बंदी घातलेली आहे न्यायालयाच्या मार्फत. अच्छा, 10 मे पर्यंत. तुमचं म्हणणं आहे की त्या पुन्हा तुम्हाला परत मिळाव्यात, जेणेकरून तुम्ही ठेवीदारांची देणी जी आहे ती भागवू शकाल. नुसती ठेवीदारांची नाही, बँकांची, स्टाफची सॅलरी माझ्या कायद्यात बसत आहे का? कारण त्यांनी ते NCLTच्या माध्यमातूनच जर ते टेकवर, त्याच्याकरता ते कसं बेकायदेशीर आहे, ते कसं फ्रॉड आहे, ते कसं फ्रॉड केला गेलाय हे आम्ही टेकओव्हर करताना. मला पहिला याचा फायदा मिळाला की तुम्हाला कंपनी विकायला दिली आहे का? तुम्हाला बांधायला दिली आहे? तुम्ही हाऊ यू कॅन सेल? तर पहिला हाच प्रूफ मिळाला. अंडर व्हॅल्यू कशी करता? रेडी रेकनरची व्हॅल्यू 2,000 कोटी, तुम्ही 526 कोटी कशी करता? त्याच्या खाली तुम्हाला कशी करता येते? तुम्ही त्याच्यानंतर त्याच्यात खूप कसा लिगल मुद्दे म्हणून मी तुमच्या टीव्हीवर खूप बोलत नाही. मटेरियल इरेग्युलॅरिटी म्हणजे खोटी माहिती देणे. बावधनला त्यांनी लिहिलं आहे या प्लॅनमध्ये की 89 एकर नाही, मग 89 एकर जागा आणि त्यांचे 2 व्हॅल्यूर आहेत. RP म्हणतो म्हणजे अजदान कंपनी म्हणतो की बावधनला आमची 89 एकर जागा आहे. एक व्हॅल्यूर म्हणतो 5.5 एकर आहे, दुसरा 2 व्हॅल्यूर करावं, दुसरा व्हॅल्यूर म्हणतो 0 एकर आहे. ते कोर्टापुढे आणलं की हा काय प्रकार आहे. नंतर त्याच्यामध्ये माझ्या मुलाची जमीन त्यांनी घेतली, दुसऱ्याची घेऊ शकत नाही, यू कॅनॉट टेक.
तो एक मुद्दा आणला. जे कायद्यातले फ्लॉ आहे, आम्ही बाहेर आल्यानंतर आम्ही नवरा बायको मेहनत करून वर्षभर सगळे फ्लॉ शोधून काढले. आम्ही मेरिटवर जगतोय. आमची दुसरी ताकद नाही. आमच्याकडे ना कुठली पैशाची ताकद आहे ना कुठली राजकीय ताकद आहे. विश्वास ठेवा असं म्हणेल, ठेवा किंवा ठेवू नका असं उर्मट नाही बोलणार. आम्ही नवरा बायको कसं चालवतो एकेकाळचे. परमेश्वर आम्हाला 2 वेळची जेवायची सोय करतोय. अंगावरचे कपडे, आणि तेही आता माझे मुलं भाड्याच्या घरात राहतात. माझ्या नशिबाने हा मुलीचा फ्लॅट होता म्हणून तो आणि बँकेच्या ताब्यात असल्यामुळे वाचला तो, काय असेल तो. पण मला राहायला घर नाही. आज ज्यांनी 40,000 लोकांना घर दिलं ते नटसम्राट झालं, घर देतं का वगैरे, त्याचं दुःख नाही मला. माझा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. अरे मित्रांनो, पाठीवर हात ठेवून तुम्ही मला तर लढ म्हणा. मला फिनिक्स पक्षी हा कुठेही कल्पनेत आहे, कथेत आहे, कोणाला दिसला नाही आहे. मला दाखवायचा फिनिक्स पक्षी कसा आहे. सिंपल मागणं आहे, प्रत्येकाची पै परत द्यायची. डीएसके भाषण करतो, देणार कुठनं? अधिकाने दिलं. अरे देत होतो रे, 45 वर्ष देतोय. कोण म्हणतं ईडीचे कागदपत्र बघा, आरोपपत्र बघा. ज्यांनी अटक केलं तेच म्हणतात मी वेळेवर पैसे देत होतो. 15,000 कोटी मी बँकेचे परत केले, यांचे केले मी नाही म्हणत. ईडी स्वतः म्हणतं चार्जशीटमध्ये. आत्ता मला त्रास कधी झाला? आत्ता जानेवारी 17 पासून. मग 1980 पासून एफडी घेतोय. तेव्हा काय फसवाचं असतं ते एवढं. तुमचे हात बांधून तुमच्या मालमत्ता तुमच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न झाला? नाही, प्रयत्न नाही, करून झालं ना. प्रयत्न कशाला म्हणतात? अयशस्वी झाला. तर अहो 2000 मला अटक व्हायच्या आधीच मला सगळे फ्लॅट विक्रीला बंदी आणली. माझे सगळे बँक अकाउंट बंद केले. मला गाड्या विक्रीला बंदी आणली. मग माझे बिझनेस काय? गाड्या विकणे, मोटरसायकल विकणे, फ्लॅट विकणे, प्लॉट विकणे आणि बँकेच्या थ्रू व्यवहार करणे. आणि सगळ्यांना डीएस कुलकर्णीला अटक, बायकोला अटक, मुलाला अटक, माझ्या पुतणीला अटक, मेवणीला अटक, सीएफओला अटक, सीओला अटक, महाराष्ट्र बँकेच्या चेअरमनला अटक. सगळा स्टाफ एका मिनिटात सोडून गेला. कोणी म्हणून आम्ही कुठे डीएसकेचा धंदा बंद केला. यांनी फक्त मला अटक केली असती आणि चालली असते माझा बिझनेस तर चालू ठेवायचा. हा 40,000 लोक डायरेक्ट इनडायरेक्ट काम करणारी कंपनी. मी थोडाच सगळीकडे बसत. एक सिस्टीम होती, त्यांच्यावरती एक 100-150 मेन लोक होते. ते जर चालू राहिलं असतं तिकडनं तर पैसे आले असते. टोयॅटो बंद करायचं काय कारण होतं? ते म्हटलं आम्ही कुठे बंद केली? अरे तुम्ही माझं बँक अकाउंट सीज केले आणि आरटीओत गाड्या विकायच्या नाही. आणि सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना, माझ्या फ्रेंच गव्हर्नमेंट पार्टनर होतं, माझं कॉलेज केवढं मोठं होतं तुम्ही गेलते. ते गोरे लोक पळून गेले भारतात. आपल्यावर काहीतरी भीती आहे ना. हा सगळा जो पांढर पेशा असतो नोकर वर्ग, एक्झिक्युटिव्ह, अरे बापरे डीएसकेकडे काही केलं की आपल्याला पकडणार. पकडलं का त्यांनी पकडलं, चीफ इंजिनियरला पकडलं. मला तो विचारायचा प्रश्न की हे जे काही घडलं तर त्याच्यामध्ये तुमचेही काही तुमच्या व्यवसायातले काही निर्णय चुकले असं तुम्हाला वाटतं का, की फक्त हे असं जाणीवपूर्वक तुमच्या मालमत्ता काढून घेण्यासाठी झालं? काय नक्की घडलं? म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत ना ठेवीदारांच्या मनातले आहेत. आणि ते ठेवीदारांपर्यंत जाणं आवश्यक आहे. खूप लोकांना गैरसमज की ड्रीम सिटी माझा निर्णय चुकला. माझा कुठलाही निर्णय मी तेव्हाही, हे जे आहे मी बोलतो ना, याच्याकरता हे जे मी खरं बोलतोय खोटं बोलतोय याला न्यायालयाच्या ऐवजी यातले जे तज्ज्ञ आहेत, चार्टर्ड अकाउंटंट, ऑडिटर, इंजिनियर, आर्किटेक्ट, बसवा माझ्या पुढे. मी त्यांना सगळे पेपर दाखवतो. माझा एकही निर्णय चुकलेला नाही. माझा कुठलाही मी बँक करप्ट नाही. मी कर्ज बुडवा झाला नव्हतो. माझा ॲक्सिडेंट झाला नसता तर यातलं काही घडलं नसतं. ॲक्सिडेंट झाल्यामुळे माझ्या आयुष्यातली चूक नाही म्हणतायत, पण मी जे बँकिंग केलं, जर मी 32 एफडी होल्डरकडनं पैसेच घेतले नसते, मला बँका 2-2 पैसे देतात माझे, पण बँकांपेक्षा मी यांचे पैसे प्रिफेअर केले. ते समजा मी घेतलेच नसते, ते जसं आज कित्येक कंपन्यात अनिल अंबानी 1,49,000 कोटी, तुम्ही तर काय माझ्या मनाचं नाही सांगत आहे. भूषण स्टील, अनेक उद्योगपती आहेत की जे कर्ज बुडवून निघून गेले पुढे, त्यांना काही नाही झालं. त्यांच्या ते फक्त बँकांचे पैसे घेतात, पब्लिकचे घेत नाहीत. मी जर फक्त बँकांचे घेतले नसते तर हा कुठला एमपीआयडी पासून विषयच नसता आला, एफडीचे घेतले नसते तर. पण माझा उद्देश, मी कधी भागीदारी नाही केले. हे माझे सर्वसामान्य लोक भागीदार. मग असं तुम्ही मला फसवलं कधी म्हणाल? मी खोटे कागदपत्र केलेत, एक तरी मुंगी एवढा उत्तर. 45 वर्षात 45 सेकंद उशीर केला. 40,000 ठेवीदार तुम्हाला आता भेटत असतील, तुम्ही काय सांगता तुम्ही त्यांना? कारण ती अशी लोक आहेत ना की 1-1 रुपया आयुष्याचा गोळा करून त्यांनी तुमच्याकडे ठेवलेला आहे. ते इतक्या आशेवर आहेत की डीएस कुलकर्णी त्यांना परत देईल. त्यांना माहिती आहे डीएस कुलकर्णी मुद्दाम करत नाही. आज ज्या माणसाने आज तोंड तर चुकवत नाही, आजही चुकवत नाही, आता उद्या तुम्हाला मी मंडईत सापडेल, तिथे कित्येक ठेवीदार भेटतात. कारण माझे जे ते छोटे मध्यमवर्गीय लोक आहेत, ते सगळे कौतुकाने म्हणतात तुम्ही नक्की जिंकाल, सगळं कराल. कोणाला त्याच्याबद्दल राग येत नाही. एक मुठभर 5-10 लोक सोडले,
कोणी येत नाही. मी आता मध्ये चित्तरंजन वाटिकेमध्ये त्यांचा एक वाटिका ग्रुप आहे, तिथे जाऊन त्यांना भेटून आलो, भाषण करून आलो त्यांच्यावर. फक्त याची कुठे पब्लिसिटी करत नाही, एवढाच प्रश्न येतो. म्हणजे सगळं आता उद्या मी कोर्टात जाणार, ठेवीदार असतात तिथे, कुठे 23 तारीख MPID कोर्टाची, तिथे भेटतात मला. सगळ्यांना मी सांगतोय, मी प्रामाणिकपणे सांगतो, मला ही कंपनी परत मिळाली तरच मी तुमचे पैसे देऊ शकतो. मग ती कंपनी परत मिळाली पाहिजे की नाही. माझीच कंपनी माझ्याच पैशाने, म्हणजे हेळवेच्या पैशाने घेतलेली, तर मी सरकार कसं काढून घेऊ शकतो. मी दिवाळा डिक्लेअर केलं, कर्ज प्रचंड आणि प्रॉपर्टी नाही तुम्ही काढून घेऊ शकता. इथं उलट आहे ना. आजही मी म्हणतो ना, हे बघा ना, हे व्हॅल्युएशन, हे माझं सोडा, हे ते व्हॅल्युएशन बघा, सही शक्यता आहे. 16,000 कोटीचं व्हॅल्युएशन माझ्या मनाने केलं, हे चुकलं आहे म्हणा. 8,000 तर होईल निम्मा, जरी गव्हर्नमेंटचं व्हॅल्युएशन. तुम्हाला कर्ज किती, तुम्हीच म्हणता ना 2,000 कोटीचं, मी म्हणतो का? ईडीचं म्हणतो 947 कोटीचंच आहे. हे सगळे म्हणतात, पुणे पोलीस म्हणतात 2,500 धरा, 3,000 धरा, माझ्या प्रॉपर्ट्या आहेत. गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन समजा 16,000 तर चूक आहे, खोटं आहे. मग किती कमी करू आपण 4,000 करू, चला गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन. त्यांनी तर 3,000 विकतोय समजा, हा तर 3,000 कोटी तर कर्ज तर 3,000 कोटी नाही. मी म्हणेल की सगळे माझ्या प्रॉपर्ट्या 3,000 कोटी त्यांनी विकायची ऐवजी गव्हर्नमेंटने विकल्या तर सगळ्या लोकांचे पैसे कर्जाने तरी देऊन टाका. 2,000 कर्जाने 1,000 कोटी तुमच्या सरकार जमा करा, आणि हवं तर परत माझ्यावर खटला चालून चुकलं तर तुरुंगातही पाठवा मला, पण मी तुरुंगात सन्मानाने जाईल. आपण कोणाचा 1 रुपया बुडवणार नाही. असे असतात लोक की जे वादातल्या मालमत्ता विकत घेऊन त्याच्यातून नफा कमवण्याचा प्रयत्न करतात. तर हा तसाच काय प्रकार आहे? तसाच नाही, तोच आहे. NCLT मध्ये, DRT मध्ये हे टिपिकल सगळे बसलेले असतात. आणि बँकेचे जेव्हा कुठल्या उद्योगपती अडचणी देतो ना, तेव्हा जाऊन ते 2 टेंडर भरणे, 3 टेंडर भरणे, जसं सरकारी कामात टेंडरचं चालतं तसंच आहे. तसंच झालं. तिथं काय करणार तुम्ही, टेंडर नाही आले, कोर्टाची किंवा याची काही चूक नसती. त्यांनी सगळ्या भारत करायचं, पण नियमात बसून ते बसतंय असं दाखवून करायचं. सगळ्या प्रॉपर्ट्या दाखवायच्या, सगळं पब्लिश करायचं, पेपरला करायचं, ऑनलाईन करायचं. आणि मग टेंडर भरणारे लोक जसे रिंग करून, आता तुम्हाला मी टीव्हीवाल्यांना काय सांगायचं, आपल्या भारतात टेंडर रिंग करून घेतात की नाही, तसं ते रिंग करून इथं तुमच्या मालमत्ता रिंग करून घेणं. एवढ्या ज्या आहेत, 2च टेंडर का, एकूण 6 टेंडर आली, सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. त्यातले 3 बॅकआउट झाले, मग 3 राहिले. त्यातला एक पुण्याचा जो बालेवाडीचा बिल्डर, त्याने एकच प्रॉपर्टी मागितली, त्यामुळे तो रूल आउट झाला की घ्यायचे तर सगळी कंपनी घ्यावी लागते. आणि मग उरलेल्या 2च टेंडर आले, एक ॲजदान ग्रुपचं आलं, दुसरं मंत्रा ग्रुपचं आलं, दोन्ही पुण्यातले. का नाही आलं बाहेरचं कुठलं? कारण तशी पब्लिसिटी दिली जात नाही, कळत नाही. आणि रिअल इस्टेटमध्ये कोणी या फंदात यातले शार्प मासे हुशार असतात, त्यात की बाबा आपल्याला रुपयाची वस्तू 1 नव्या पैशात मिळेल, 10 पैशात पण नाही, ती या मार्गाने कायदेशीर मिळते. जनरली काय होतं, तो प्रमोटर असतो त्याच्या विरोधातच जात नाही. आज भारतात हा जर निकाल जेव्हा लागेल, परमेश्वर करो, आई सप्तशृंगी करो, माझ्या बाजून लागेल, तो हा एक इतिहास होणार की पहिला माणूस भेटला की तो जीवाच्या असताना सांगतोय की मी इन्स्टॉलमेंट नाही, मी दिवाळखोर नाही, माझ्याकडे पैसेच, माझी कंपनी मला विकायला परवानगी द्या, किंवा तुम्ही विका पण कोणाच्या घशात घालू नका. हा पहिला मी आहे. आतापर्यंत NCLT जेवढे केस चाललेले आहेत, ते सगळे जे उद्योगपती असतात, ज्यांच्या कंपन्या दिवाळखोर निघतात, ते म्हणतच नाही की अहो नका नका विकू, तिथं दुसरे वाद चालतात NCLT. असे खूप कमी उदाहरणं आहे. इथं DS कुलकर्णी स्वतः जाऊन सांगतो, अहो माझी कंपनी बघाव, तुम्ही का देता त्याला, बरं त्याला द्यायचे का, त्याला द्या, मग त्याला म्हणा तू सगळं कर्ज फेड, नका देऊ DS कुलकर्णी काही, माझ्या गरीब लोकांचे पैसे फेड. कायद्याच्या कचाट्यात तुम्ही काय सांगताय, ते त्या कंपनीत FD नाही आली, ते तुमची कंपनी घ्यायला तयार आहेत, मात्र तुमच्या अंगावरती असलेलं कर्ज त्यांना नको आहे, ते कर्ज फेडायला त्यांची तयारी नाही. ते म्हणतात की तू घाटी आहे, बावळट आहेस, चला कायद्याने प्रोटेक्शन आहे. मला म्हणतात ना, मला काय सगळ्या ओळखीचे, म्हणजे कोण नाही ओळखीचे, अरे चला घेणारे सगळे जे आहेत हे 4 जण हे तुमच्या ओळखीचे. पुण्यातला जसे प्रत्येक जण तुम्ही ओळखीचे आहात, हे ओळखीचे आहेत, तसे ते तुमच्या आधीपासूनचे ओळखीचे आहेत. हे बांधकाम 25 वर्ष माझ्यावर तुमचं असं हे करायला बघताय, त्यांचा व्ह्यू वेगळा आहे. तू बावळट घाटी आहेस, तुला ज्या लोकांनी तुरुंगात टाकलं, तुरुंगात खडी फोडले की नाही, बायकोसकट फोडले की नाही, मुलांसकट फोडले की नाही, काय राहिलं का तुझ्या हातामध्ये? मग त्यांच्याकरता तू का भांडतो आमच्याशी? तू गप्प बसत, तुझं काय नुकसान आहे, तुला काय मिळणार आहे याच्यामध्ये भांडून? तर मला मिळणार आहे माझं आत्मिक समाधान. कुठलं? मी आयुष्यात कोणाला बुडवलं नाही. वयाच्या 8व्या वर्षापासून गुडविलसाठी मरतोय, नाव केलंय, त्याचं मातीमोल घालू. आणि बरं, माझी स्वभाव, माझी वृत्ती अशी देण्याची आहे. मी म्हणत नाही मी काय केलं, मी कधीच नाही सांगणार. अरे माझ्याकडे पैसे द्यायला मी यांचे का बुडू?
कायद्याची पळवाट. कायद्यात सिस्टर कन्सर्नला त्याला रिलेटेड पार्टी म्हणतात, पैसे द्यायची परवानगी नाही. तर कायद्यामध्ये तुम्हाला जो RP हा जो प्लॅन टाकतो त्याच्या हातात किती लोकांना किती पैसे द्यायचे, त्याच्यावर बॉस कोण आहे, COC कंपनी कमिटी ऑफ क्रेडिटर म्हणजे कोण, बँका. हा ठराव 826ला घ्या, कोणी पास केला, कमिटी ऑफ क्रेडिटरने, म्हणजे सगळ्या मिळून 22 लोक आहेत, त्याच्यात मेजर 12 ते 14 बँका आहेत. तर कोर्ट काय म्हणतो, कायदा काय म्हणतो, आम्ही कुठे म्हणतो त्याला 826 कोटीला द्या. ज्यांचं कर्ज आहे बँकाचं ते म्हणतात आम्हाला चालतील कमी. इतक्या मोठ्या पातळीवरती हे सगळं केलं गेलं. जनरली काय होतं, कायद्याचाच उपयोग केला गेला, मात्र हे सगळं ठरवून केलं गेलं असं तुमचं म्हणणं आहे. पैसे नाहीतरी बुडत असतात त्या दिवाळखोरीत. मग बँका काय म्हणतात, आता उदाहरणार्थ जी इकॉनॉमिक्स टाइमची बातमी होती, व्हिडिओकॉन 5,000 कोटीचे फक्त 250 कोटी त्याने दिले आणि 95% हेअरकट कसा म्हणून एवढी मोठी बातमी होती जेलमस्त असताना. तर ते म्हणतात तुम्हाला काय देणं घेणं आहे. बँका म्हणतात सगळे 100% बुडणार, त्याच्याऐवजी 5% मिळतात तर 5%. आणि बँकांचे कर्ज बुडवायला IBC ऍक्ट एवढ्याकरता आला. DRT मधनं खूप वेळ लागतो त्यांना पैसे मिळाला, म्हणून हा ऍक्ट आला. याच्यामध्ये फट्टन कंपनी देते. आणि निर्णय कोण घेतो, कोर्ट NCLT घेत नाही, भारत सरकार घेत नाही, त्यांना दोष देता येत नाही. हे जे कमिटी असतं एक मंडळ नेमतात, ज्यांचे पैसे देणं लागतात ते पुढे येतात की आम्ही COC मध्ये काम करायला तयार आहे. COC मध्ये काम करायचं असेल तर जो खर्च असतो RPचा तो तेवढा पर्सेंटेज लोनप्रमाणे द्यावा लागतो. मग ते लोक त्यांचा जो प्रशासक आहे RP तो हे टेंडर मागवतो. त्या RPचा दर महिन्याचा पगार, त्यांचे मीटिंगचे खर्च, सगळे जे ज्यांचे पैसे आहेत ते त्यांना कॉन्ट्रीब्युशन काढून देतात. मग ते ठराव पास करतात. जर ठराव 60% जास्त पर्सेंटेजने पास झाला तरच तो प्लॅन म्हणजे टेंडर पास होतं. इथे 80% झाला, इथे 20% विरोध केलाय, पण 80% झाला. कायद्यात काय सांगितलंय, 60% जास्त पास झाला का झाला. मग कोर्ट काय म्हणाल, आम्ही म्हणलो का रे 826 कोटीला द्या, आम्ही म्हणतो का DS ग्रुपची कंपनी कचरा भावात विका. ज्यांचं कर्ज तेच म्हणतात आम्हाला नको सगळे पैसे, तर काय करणार. मग अनसिक्युअर्ड लोन ज्याला सिक्युरिटी नाही आहे ते बुडवायला येणार राईट. गव्हर्नमेंटचे ड्यूज, इन्कम टॅक्सला 0 रुपये, व्हॅटला 0 रुपये, सॅलरी, माझ्या ड्रायव्हरचा पगार 100 रुपये थकलाय त्याला 60 नवे पैसे कायद्याने अलाउड आहे, त्याला म्हणतात. आणि गवंड्याला 100 रुपये थकले तर 36 नवे पैसे, म्हणजे 1 रुपये पण नाही. हे आता त्या लोकांनी पण दावे लावले आता आहेत पेंडिंग माझ्या स्टाफचे, कॉन्ट्रॅक्टरचे, की हे कसं काय तुम्ही एवढी सॉल्वंट कंपनी, एवढी स्ट्रॉंग कंपनी आमचे पैसे कसे बुडवते. हे सगळं चालू आहे सगळं तिथे. तर हजारो ठेवीदारांचे पैसे परत DSK देऊ शकले नाहीत आणि हे ठेवीदार DSKचे विक्टीम बनले. पुढे DSK स्वतः पत्नीसह तुरुंगात गेले आणि जामीन मिळून बाहेर आले. मात्र मधल्या काळामध्ये DSK आणि त्यांच्या पत्नी स्वतः विक्टीम बनल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कारण ज्या बांधकाम व्यावसायिकांना ते ओळखत होते, दररोज त्यांच्याशी त्यांचं चालणं बोलणं व्हायचं, तेच पुण्यातले बांधकाम व्यावसायिक त्यांची ही कंपनी कवडीमोल दराने विकत घेण्याचा आणि ते देखील सगळं काही कायद्याच्या चौकटीत बसतंय असं दाखवून विकत घेण्याचा प्रयत्न करतायत असं DSKचं म्हणणं आहे. घेतलाय आणि त्या विरोधामध्ये एक अंतिम आशा DSKना आहे, ती आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडून. हे सगळं कायद्याच्या चौकटीत बसवून केलं जातंय. मात्र सरते शेवटी प्रश्न उरतो तो सामान्य ठेवीदारांचा, की ज्यांनी आपल्या आयुष्याची पै DSKकडे जमा केली होती. DSKचं म्हणणं आहे की आपण त्यांना पैसे द्यायला तयार आहोत, मात्र या आपल्या सगळ्या मालमत्ता आपल्याला परत मिळायला हव्यात. ठेवीदारांचं म्हणणं आहे की पैसे DSKच्या मार्फत मिळवत, अन्यथा नवीन जे कोणी कंपनी होल्डर आहेत किंवा मालक आहेत त्यांच्या मार्फत मिळवत. मात्र ही जे काही ठेवीदारांची मागणी आहे ती पूर्णत्वाला जाईल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी आहे ती अर्थातच आपल्या सरकारी यंत्रणेची, सरकारची. सरकार ही जबाबदारी उचलणार का? सामान्य ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळणार का? कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.